मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी मध्ये सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विभाग व शासन आदेश हा शासन परिपत्रक महिला व बाल विकास विभाग आदित्यताई तटकरे महाराष्ट्र शासन यांच्याकडून जारी करण्यात आलेला असून दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी हा जी-आर प्रसिद्ध केलेला आहे. या परिपत्रकासाठी महिला व बाल विकास विभागाच्या यापूर्वी काढलेल्या शासन परिपत्रकाचा संदर्भ घेण्यात आला आहे, ज्यामध्ये ई-के-वाय-सी आणि पात्रतेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे. परंतु ई-के-वाय-सी करताना काही महिलांकडून चुकीची माहिती नोंदवली गेली आहे. ई-के-वाय-सी मधील झालेल्या चुका. ई-के-वाय-सी प्रक्रियेदरम्यान लाभार्थी महिलांनी चुकून कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात नियमित कंत्राटी कर्मचारी आहेत, केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत आहेत किंवा सेवानिवृत्ती कर्मचारी आहेत, असा पर्याय निवडला आहे. चुकीच्या माहितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी या चुकीच्या निवडीमुळे लाभार्थी महिलांची पात्रता संशयास्पद ठरली आणि त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले. प्रत्यक्ष पडताळणीतील अडचणी. लाभार्थी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे फिजिकल व्हेरिफिकेशन प्रक्रिया वेळखाऊ ठरवण्याची शक्यता निर्माण झाली आणि लाभ मिळण्यास विलंब होण्याची स्थिती निर्माण झाली. लाभार्थी महिलांची मागणी. यामुळे अनेक लाभार्थी महिलांनी प्रत्यक्ष पडताळणीऐवजी ऑनलाईन ई-के-वाय-सी मध्ये सुधारणा करण्याची एक संधी द्यावी अशी शासनाकडे मागणी केली होती. त्याच अनुषंगाने शासनाने निर्णय घेतला आणि लाभार्थी महिलांची अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन ई-के-वाय-सी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारणा कोण करू शकतं? ज्या लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे, परंतु सरकारी कर्मचारी संबंधी पर्याय चुकून निवडला आहे. फक्त अशाच महिलांना ही सुधारणा करता येईल. सुधारणा करण्याची अंतिम मुदत ऑनलाईन ई-के-वाय-सी सुधारणा 31 मार्च 2026 पर्यंत करता येणार आहे. या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही. महत्त्वाची सूचना. ही सुधारणा संधी फक्त एकदाच, फक्त ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध राहिली याची नोंद घ्यावी. निष्कर्ष. ज्या महिलांनी ई-के-वाय-सी करताना चूक केली आहे त्यासाठी ही शेवटची संधी आहे. वेळेत सुधारणा न केल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबू शकतो. जर तुम्ही तुमच्या घरातील कोणी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना चुकी केली असेल तर ही शेवटची संधी आहे. त्या महिलांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्यावी. 31 मार्च 2026 पूर्वी ई-के-वाय-सी सुधारणा नक्की करा. नाहीतर पुढील लाभ थांबू शकतो. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.